अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक सर्वात प्रभावी सर्वात पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणासाठी आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी एक वस्तू सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुपीडा संपेल। ज्या ज्या लोकांनी सतत अपमानित केलं होतं तीच लोक तुम्हाला मान देतील, समाजात सन्मान मिळेल। ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला होता त्या लोकांना त्यांची जागा कळेल। ज्या लोकांवरती तुम्ही खूप जीव लावला होता किंवा ज्यांच्यावरती तुम्ही तुमचा जीव ओवाळला होता, मात्र ती लोक जर तुमच्यापासून दुरावलेली असतील तर या एका उपायामुळे ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवल्यामुळे ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे मागे करेल। लोक बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील, न बोलणारी लोक तुमच्या मागे मागे फिरतील। बघा, हा उपाय मी एक बऱ्याच लोकांना सांगितलेला आहे, त्यांच्याकडनं त्यांचा अनुभव मागवलेला आहे। त्यांचा अनुभव घेतल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो उपाय आहे हा सगळ्यांना सांगत आहे। बऱ्याच वेळा आपली खूप इच्छा असते की मला या ठिकाणी नोकरी मिळावी, माझा हा इंटरव्ह्यू जो आहे त्यामध्ये माझं सिलेक्शन व्हावं, एक ड्रीम असतं प्रत्येकाचं, पण आपलं ते स्वप्न पूर्ण होत नाही। आपल्यासोबत आपली मैत्रीण असते, आपल्यापेक्षा कमी हुशार असते, आपल्यापेक्षा दिसायला पण थोडी कमी स्मार्ट असते किंवा म्हणजे आपण तिच्यापेक्षा खूप पुढच्या लेवलला असतो, पण ती कधी आपल्या पुढे निघून जाते कळत नाही। मग आपण म्हणतो तिचे नशीब बघ कसे आणि माझे नशीब बघ कसे। हे नशीब बदलवण्यासाठी मेहनतीला, कष्टाला, तुमच्या आयुष्याला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी फक्त ही एक वस्तू सोबत ठेवा। याने इंटरव्ह्यूत सिलेक्शन होईल, चांगली हवी तशी नोकरी लाभेल। तुमचा जर विवाह जुळत नसेल, विवाह काही समस्या असेल तर ती समस्या दूर होईल। काही शत्रुपीडा तुमच्या पाठी असेल, खूप काही शत्रू त्रास देतोय, शत्रूचा जाच खूप वाढलेला आहे, त्या शत्रुपीडेतून मुक्तता मिळण्यासाठी देखील हा उपाय तुमच्यावरती काम करेल। एक वस्तू सांगणार आहे, ही एक वस्तू फक्त 21 दिवस अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवा आणि 21 दिवसानंतर स्वतःच या उपायाचा अनुभव घ्या। आता जास्त वेळ न घेता काय उपाय आहे, कसा करायचा आहे सगळं सांगणार आहे। फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, हा जो उपाय आहे हा उपाय आपल्याला कुठल्याही महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी करायचा आहे। कुठलाही, आता हा डिसेंबर आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, ज्या महिन्यात तुम्हाला करायचा आहे त्या महिन्यात करा, पण महिन्यातून एकदाच हा उपाय करता येणार आहे आणि तोही त्या महिन्यातील दुसऱ्या शनिवारी। काय करायचं, शनिवारच्या दिवशी लवकर उठायचं, स्वच्छ पवित्र स्नान करायचं, आंघोळीच्या पाण्यात थोडं गोमूत्र आणि गंगाजल घालायचं, सगळं काही स्वच्छ स्नान वगैरे झालं, घरातली काही कामं असतील ती आवरून घ्यायची। त्यानंतर एक 10-11 या दरम्यान, सकाळी 10च्या पुढे संध्याकाळपर्यंत कधी पण हा उपाय करू शकता। फक्त सूर्यास्ताच्या अगोदर, म्हणजे सकाळी 10ला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही 10, 11, 12, 1, 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत कधीही करू शकता। आता या उपायासाठी तुम्हाला ज्या वस्तू लागणार आहे त्यात सगळ्यात पहिली वस्तू 2 लिंब, पिवळ्या रंगाची व्यवस्थित असणारी 2 लिंब, एक डब्बीभर कुंकू, लाल रंगाचं डब्बीभर कुंकू, त्याच्यानंतर 2 लिंब आणि त्याच्यासोबत घ्यायचा आहे काळ्या रंगाचा कापड। 3 वस्तू घ्यायच्या आणि अशा ठिकाणी जायचं जो भाग थोडा सुनसान असेल, शांतता असेल, कुणीही हटकायला नसेल, कुणीही काही बोलायला नसेल। आता घरात एखादा असा कोपरा असेल का जिथे तुम्ही शांतपणे हा उपाय करू इच्छिता किंवा करू शकता, तुम्ही तिथे करा। जे लोक गावाकडे राहतात, शेतात किंवा जंगलात, जिथे कुठे तुम्हाला शांत मोकळीक असेल तिथे करा। समजा तुम्ही सिटीमध्ये राहताय, फ्लॅटमध्ये राहताय, काही घरात करू देत नाही, टेरेसवर जा, टेरेस मोकळाच असतो, तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त शांत निर्मळ ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले काय करायचं,
जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला एक छोटं कापड, काळ्या रंगाचं कापड आपल्या समोर ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला 2 लिंबू, आता माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी तुम्हाला संत्री जस्ट दाखवते कारण घरामध्ये आता लिंबू नाहीये. तर समजा की हे लिंबू घेतलेलं आहे. लिंबू व्यवस्थित असावं, त्याच्यावरती काहीतरी खूप स्क्रॅच आहेत, नखं लागलेली आहेत किंवा कुठेतरी खराब आहे असं लिंबू घ्यायचं नाही. दोनही लिंबू ही पिवळी आणि छान असावी. सगळ्यात पहिले काय करायचं तर थोडंसं कुंकू घ्यायचं. एका वाटीत थोडंसं, वाटी पण एक सोबत घ्या, वाटीत थोडं कुंकू घाला, कुंकवात थोडं पाणी घाला. हे कुंकू व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर एक काडी घ्या, कुठलीही काडी चालेल. तुम्ही मोरपंखाची घ्या, झाडाची घ्या, नाही तर एखादा पेन असा घेतला तरीही चालेल. आता सगळ्यात पहिलं लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं नाव त्या लिंबावर लिहायचं आहे. आता समजा माझं नाव आहे पल्लवी, तर मी या लिंबावरती लिहिणार पल्लवी. जे तुम्ही लिहाल ते लाल कुंकवानेच लिहायचं आहे. बघा असं मी आता पेनाने दाखवते, पण तुम्हाला असं ते थोडंसं कुंकू घ्यायचं, पुन्हा थोडंसं कुंकू घ्यायचं आणि आपलं नाव जे आहे ते त्या कुंकवाने, त्या सिंदुराने ह्या लिंबावरती ठेवायचे. आता हे जे लिंबू आहे हे त्या काळ्या कापडावर असं व्यवस्थित ठेवून द्यायचं. आता पुन्हा दुसरं लिंबू घ्यायचं. एक लिंबू ठेवलं, आता दुसरं घ्यायचं. दुसऱ्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं ज्या व्यक्तीला वश करायचं आहे. सासूला तुमच्याकडे ओढायचं किंवा सासूने तुमचं सगळं ऐकावं असं वाटत आहे तर सासूचं लिहा. पतीचाने तुमचं पटत नाहीये, पतीने तुमचं सर्व काही ऐकावं असं वाटत आहे तर पतीचं लिहा. समजा हा उपाय तुम्ही तुमच्या बॉससाठी करताय, बॉस खूप बॉसगिरी करतोय, त्रास देतोय, तर तुम्ही त्याच्यावरती तुमच्या बॉसचं नाव लिहू शकता. समजा हा उपाय तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे, म्हणजे मला हा मुलगा किंवा ही मुलगी आवडतीये पण काहीतरी घरून अडथळा येतोय किंवा अजून काही प्रॉब्लेम असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहा. तुम्हाला ज्या गोष्टीत वशीकरण हवं आहे, ज्या गोष्टीत तुम्हाला अट्रॅक्शन वाढवायचं आहे, फक्त त्या व्यक्तीचं किंवा त्या गोष्टीचं ह्या दुसऱ्या लिंबावरती पुन्हा एकदा कुंकवाने नाव लिहायचं आहे. आता काय करायचं, दोनही लिंब जे आहेत ती अशी कापडावरती समोर ठेवायची, खालीच जिथे आपण बसलो तिथे हा कापड खाली ठेवून दोनही लिंबू अशी व्यवस्थित ठेवायची. त्यानंतर जे कुंकू आपण डब्बीमध्ये घेतलेले, कुंकू व्यवस्थित डब्बी भरून घ्या. हे कुंकू घ्यायचं आणि पूर्ण त्या लिंबाला लावायचं. पूर्ण लिंबाला कुंकू चोळून घ्यायचं, म्हणजे जे लिंबू आहे ते पूर्ण लाल दिसेल, पूर्ण लाल, पिवळं लिंबू पूर्ण लाल दिसेल अशा पद्धतीने कुंकू लावायचं दोनही लिंबांना. ठीक आहे. त्यानंतर हे जे पहिलं लिंबू आहे ते उचलायचं. कुंकू दोनही लिंबांना झाल्यानंतर पहिलं लिंबू जे आहे ते उचलायचं. उचलल्यानंतर तुमची जी इच्छा असेल, आता पहिल्या लिंबावर तुमचंच नाव असेल, तुमची जी इच्छा असेल ती त्याच्यात व्यक्त करायची. इच्छा व्यक्त केल्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू त्या कापडावरती असं ठेवायचं. यानंतर दुसरं लिंबू घ्यायचं. म्हणजे ज्याला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं जे नाव लिहिलेलं आहे ते दुसरं लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं. आता हे दुसरं लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवा, दुसरं लिंबू उजव्या हातात घेतल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. त्या व्यक्तीचं, आता समजा मी हा उपाय माझ्या पतीसाठी करते आणि पतीचं नाव आहे सागर, तो तुम्हाला अशा पद्धतीने करायचे, सागर 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 सागर. तुम्हाला 21 वेळा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 21 वेळा तुम्हाला या लिंबावर अशी फुंक मारायची. ठीक आहे. इतकं करून झालं का ते जे दुसरं लिंबू आहे ते लिंबू देखील त्या कापडावर ठेवून द्यायचं. आता दोनही लिंबू एकत्रित त्या काळ्या कापडात घट्ट बांधायची. आता ही लिंबांची जी पोटली तयार होईल, ही पोटली तिथून उचलायची, आपल्या घरी आणायची. जिथे मोकळी जागा असेल, जिथे कुणीही हात लावायला जाणार नाही, काढायला जाणार नाही, हे काय आहे ते विचारायला जाणार नाही, कपाट असेल, वरचा माळा असेल तुमचा, म्हणजे माडी आपण ज्याला म्हणतो तो भाग असेल, जिथे कुठे, तर तिथे त्या ठिकाणी ही दोनही लिंबू काळ्या कापड्यात 21 दिवस ठेवायची. जो 21वा दिवस असेल तर त्या 21व्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर उठायचं, स्नान करायचं. सगळ्यांच्या अगोदर उठा, 5, 5:30, 6 पर्यंत तरी उठा, स्वच्छ स्नान करा. त्यानंतर जिथे कुठे तुम्ही ही 2 लिंबू ठेवलेली आहे ती काढा, घराच्या बाहेर घेऊन जा, कुणाशीच बोलायचं नाही, काहीच नाही. जिथे वाहतं पाणी असेल किंवा अगदी विहीर जरी असेल किंवा नदी असेल, नाला असेल, जे काही असेल तर त्या ठिकाणी, आता विहिरीत नका, कारण विहिरीतलं पाणी आपण पितो किंवा असं काही बघितल्यानंतर काही लोकांचा म्हणजे विश्वास असतो नसतो, पण बाकी ठिकाणी ओढा असेल, छोटा नाळा असेल, छोटी नदी असेल, जे काही असेल
तर त्या ठिकाणी जायचं. समजा हे काहीच नसेल तर एखादं मोठं जुनं झाड असेल तिथे तुम्हाला ही दोनही लिंबांची पोटली घेऊन जायची आहे आणि त्या ठिकाणी ही लिंबांची पोटली जी आहे ती सोडून द्यायची आहे. घरी यायचंय. घरी येईपर्यंतही कुणाशी बोलायचं नाही. 21 दिवसांमध्ये तुम्हाला 50% अनुभव येऊन जाईल आणि 50% अनुभव जो आहे तो 21 दिवसानंतर येईल. 21 दिवसानंतर तुम्हाला कुठेतरी रिअलाइज व्हायला लागेल की खरंच मी या व्यक्तीसाठी किंवा या गोष्टीसाठी हा उपाय केला आणि आता सगळं मनासारखं घडत आहे. समोरील व्यक्ती माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे. कारण तुम्हाला जी रेमेडीज सांगितलेली आहे ही रेमेडीज लाल किताबमध्ये सांगितलेली अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी, वशी करण्यासाठी, मोहिनी निर्माण करण्यासाठी ही सर्वात प्रभावी रेमेडी आहे. करून बघा, केल्याशिवाय कळणार नाही. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.